नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे। मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे मुगाचा डोसा। चला तर बघूयात हेल्दी मुगाच्या डोसाची रेसिपी। सर्वप्रथम मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक फुल वाटी मी तांदूळ घेत आहे। सेमच वाटीचं माप घ्यायचं आहे आपण। तसंच सेम वाटीत आपण घेणार आहे मूग। सेम वाटीचं माप घ्यायचं आहे आपण। एक वाटी मूग घालते आहे मी याच्यामध्ये। एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मूग एवढंच आपण घ्यायचं आहे। एवढ्या ह्याच्यात आपलं नाश्ता 4 लोकांचा आरामात होतो। त्याच सेम वाटीमध्ये मी हाफ वाटी पोहे घेतलेले आहेत। आता आपण हे छान व्यवस्थित 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। मी आता ह्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी घालते आहे आणि हे व्यवस्थित छान धुवून घ्यायचं आहे। आपण सगळं मिक्स करायचं आणि हे पाणी आपण काढून घेणार आहोत। आता हे पाणी मी काढून घेते। आता हे दुसऱ्या पाण्यामध्ये आपण ह्याला भिजत घालणार आहोत। ओव्हरनाईट ह्याला भिजत घालायचं। आपण संध्याकाळी 8-9 वाजता ठेवलं की सकाळी 6-7 वाजता आपण ग्राइंड करून घेतलं तरी चालणार आहे। चला तर बघूया ते व्यवस्थित भिजलेत का। मी ह्याला रात्री भिजत ठेवलं होतं। आता हे छान व्यवस्थित भिजले आहेत। तर मी ह्याला सगळ्याला मस्त ग्राइंड करून घेणार आहे। सगळं मिक्स करून आपण मस्त ह्याला ग्राइंड करून घ्यायचं छान मिक्सरमध्ये। थोडं थोडं घ्यायचं, जास्ती घ्यायचं नाही, कारण ते व्यवस्थित ग्राइंड करून झालं पाहिजे। या पद्धतीत ही कन्सिस्टन्सी पाहिजे। जास्ती पातळ पण नाही पाहिजे, जास्ती घट्ट पण नाही पाहिजे। थोडंसं घट्ट वाटत असेल तर आपण डोसा करायच्या वेळेस ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकतो। तुमच्याकडे मोठा मिक्सरचा भांडा असेल तर तुमचं व्यवस्थित पटकन पण होईल। मी तर थोडं थोडं करत आहे। अशा पद्धतीत आपण सर्व बॅटर मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे। तर माझं सर्व बॅटर करून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा सोडा, इनो काही घालणार नाही, फक्त मीठ घालायचं आणि हे एकाच साइडने असं थोडंसं 10 ते 15 मिनिटं एकाच साइडने असं फिरवून घ्यायचं। साइड चेंज नाही करायची। याने छान असं केल्याने फ्लफी थोडासा डोसा होतो छान। फक्त मीठ घालणार आहे मी, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही घालणार। आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। तवा गरम करायचा आणि असं फिरवून घ्यायचा। पण ह्या डोसाला पलटी नाही मारायची। थोडंसं झाकण ठेवायचं, तूप, बटर किंवा तेल घालायचं। थोड्या वेळ मी झाकण ठेवत आहे। हाय फ्लेमवरच करायचा, म्हणजे छान कुरकुरीत असा होतो। झाला आपला डोसा रेडी। तर आपण हे कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकतो। अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक यू।